गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला तुमचा नेक्स्ट टॉपिक 1.8 क्रिस्टल डिफेक्ट्स और इम्परफेक्शन्स बघायचा आहे. त्यामध्ये क्रिस्टल डिफेक्ट म्हणजे क्रिस्टलमध्ये येणारे बिघाड म्हणता येईल डिफेक्ट म्हणजे, किंवा इम्परफेक्शन म्हणजे ते परफेक्ट नसणं, हे कशा पद्धतीने होऊ शकतं किंवा का होतं आणि त्याचे टाईप्स हे आपल्याला बघायचे आहे. मग डिफेक्ट, क्रिस्टलमध्ये येणारा डिफेक्ट म्हणजे नेमका कशामुळे येतो? आपण तर म्हणतो की क्रिस्टल ही एक परफेक्ट अरेंजमेंट आहे, 3 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे. मग डिफेक्ट कसा काय आला त्याच्यामध्ये? पण ते आयडियली द क्रिस्टल्स आर 3 डायमेन्शनली arranged in a perfect manner, but they are naturally present in our nature. Hence in nature, due to some impurities, due to some deficiencies, some defects may occur. त्यांनाच आपण क्रिस्टल डिफेक्ट किंवा क्रिस्टल इम्परफेक्शन म्हणतो. मग आता हे क्रिस्टल डिफेक्ट आणि क्रिस्टल इम्परफेक्शन एकूण 3 प्रकारचे आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये दिल्यानुसार पहिलाच तुमचा पॉईंट आहे 1.8.1 तुम्हाला दिलेला आहे पॉईंट डिफेक्ट. आपल्याला याचे तसे तर 2 मेन प्रकार पडतात. पहिला पॉईंट डिफेक्ट आणि दुसरा लाईन डिफेक्ट. पण आपल्याला अभ्यासक्रमानुसार लाईन डिफेक्ट शिकायचा नाही आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला फक्त पॉईंट डिफेक्ट बघायचा आहे. सो पॉईंट डिफेक्टच तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. पॉईंट डिफेक्टचे पुढे फर्दर टाईप्स दिलेले आहे, जे तुम्हाला या ट्री डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. Point defect mainly classified into 3 classes. First one is impurity defect, second one is stoichiometric defect, and third one is non-stoichiometric defect. स्टायचोमेट्रिक डिफेक्टमध्ये पहिला तुम्हाला बघायचा आहे व्हॅकन्सी डिफेक्ट, दुसरा आहे इंटरस्टिशियल डिफेक्ट, तिसरा आहे शॉर्टकी डिफेक्ट आणि चौथा आहे फ्रेंकेल डिफेक्ट. आणि नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्टचे टाईपसुद्धा आपल्याला बघायचे आहे मेटल एक्सेस डिफेक्ट अँड मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. आणि इम्प्युरिटी डिफेक्टसुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे डिस्कस केलेले आहेत. हे सगळे डिफेक्ट्स, यांचे एक्झाम्पल्स आणि यांचे एक्सप्लेनेशन, यांचे कॅरेक्टरिस्टिक, हे कशा पद्धतीने येतात, का येतात, याचे सगळं डिटेल एक्सप्लेनेशन आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. इम्परफेक्शन्स इन सॉलिड्स हा आजचा आपला टॉपिक आहे. क्रिस्टल लॅटिसमध्ये प्रत्येक पॉईंट लॅटिसवर एक ॲटम, आयन किंवा मॉलिक्यूल असतो, हे तुम्हाला माहिती आहे. 3 डायमेन्शनल पिरियॉडिक अरेंजमेंट लॅटिसची असते. आयडियली देअर शुड बी अ परफेक्ट ऑर्डर इन धिस अरेंजमेंट. आयडियली, पण नॅचरली नाही. क्रिस्टल्स इन नेचर आर नॉट परफेक्ट. आयडियली आपण म्हणू शकतो की 3 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे, परफेक्टली पिरियॉडिक आहे, पण नॅचरली इट डज नॉट प्रोसेस परफेक्टली ऑर्डर्ड अरेंजमेंट. इट कंटेन्स सम इम्प्युरिटीज और इट कंटेन्स सम डिसलोकेशन्स. म्हणजे एक तर त्यात इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात, त्यामुळे हे डिफेक्ट्स येतात किंवा इम्परफेक्शन येतात, किंवा डिसलोकेशनमुळे, म्हणजे या ॲटमची जागा दुसऱ्या कोणीतरी घेतली किंवा त्याची जागा बदलली तर डिसलोकेशनमुळे होऊ शकतं. अ डेव्हिएशन फ्रॉम द परफेक्टली ऑर्डर्ड अरेंजमेंट ऑफ ॲटम्स और आयन्स और मॉलिक्युल्स इन द क्रिस्टल लॅटिस असं आपल्याला म्हणता येईल. डिफेक्ट्सचे मग आपल्याला आता इथे 2 प्रकार पडतात, पॉईंट डिफेक्ट्स आणि लाईन डिफेक्ट. पॉईंट डिफेक्ट म्हणजे काय की पॉईंट डिफेक्ट कॅन बी डिफाईन्ड ॲज द इरेग्युलरिटी और डेव्हिएशन फ्रॉम आयडियल अरेंजमेंट अराउंड अ पॉईंट ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट ऑर अन ॲटम इन अ क्रिस्टल. एका ॲटममध्ये आलेला डिफेक्ट म्हणजे पॉईंट डिफेक्ट. आणि लाईन डिफेक्ट म्हणजे काय, तर लाईन डिफेक्ट आर डिफाईन्ड ॲज इरेग्युलरिटीज और डेव्हिएशन्स फ्रॉम दी आयडियल अरेंजमेंट इन द एंटायर रो ऑफ अ लॅटिस पॉईंट. पूर्ण लाईनमध्ये आलेला डिफेक्ट म्हणजे लाईन डिफेक्ट. पण या चॅप्टरमध्ये आपल्याला फक्त पॉईंट डिफेक्ट्सच कन्सिडर करायचे. हेन्स पॉईंट डिफेक्ट्स आर फर्दर क्लासिफाईड इंटू 3 classes. First one is stoichiometric defect, second one is non-stoichiometric defect, and third one is impurity defects. First one, stoichiometric defects आपण बघूया. If imperfections in the crystal are such that the ratio between the cations and anions remains the same as represented by the molecular formula, the defect is called as stoichiometric defect. म्हणजेच त्याचे कॅटायन्स आणि ॲनायन्स सेम राहतात, जेवढे आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये दिसत आहेत त्या डिफेक्टला आपण स्टायचिओमेट्रिक इफेक्ट असं म्हणू. दिस डिफेक्ट आर ऑल्सो कॉल्ड ॲज थर्मोडायनॅमिक डिफेक्ट और इंट्रिन्सिक डिफेक्ट असं सुद्धा त्यांना म्हणतात. स्टायचिओमेट्रिक डिफेक्ट्स आर फर्दर क्लासिफाईड इंटू व्हॅकन्सी डिफेक्ट अँड इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता हे 1 by 1 आपण बघूया. फर्स्ट वन, व्हॅकन्सी डिफेक्ट. व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे
एखादा आयन ॲटम किंवा मॉलिक्यूलची जी जागा आहे ती जर रिकामी असेल, व्हॅकंट असेल ती स्पेस, तर त्याला व्हॅकन्सी डिफेक्ट आपण म्हणतो. धिस जनरली अरायझेस ड्यू टू द ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट, म्हणजे खूप जास्त हीट जर ॲब्सॉर्ब केली सराउंडिंगमधून, त्यामुळे अशा प्रकारचे डिफेक्ट येण्याची शक्यता असते. डेन्सिटी मात्र याच्यामुळे कमी होते त्या क्रिस्टल लॅटिसची. इंटरस्टिशियल डिफेक्ट आता आपण बघूया सेकंड टाईप. इंटरस्टिशियल डिफेक्टमध्ये असं होतं की त्यातला ॲटम, आयन ऑर मॉलिक्यूल म्हणजे आपला पार्टिकल, त्याची स्वतःची जी जागा आहे ती जागा, त्यातली जी रिकामी जागा आहे, व्हॅकंट स्पेस आहे, तिथे आणखीन ॲटम, आयन ऑर मॉलिक्यूल येतात. तर आतली जी रिकामी जागा आहे तिला आपण इंटरस्टिशियल साईट असं म्हणतो, आणि जे ॲटम और आयन तिथे आले त्यांना इंटरस्टिशियल्स असं म्हणतो, आणि या आलेल्या डिफेक्टला आपण इंटरस्टिशियल डिफेक्ट असं म्हणतो. ठीक आहे, पहिला झाला तुमचा व्हॅकन्सी डिफेक्ट आणि सेकंड झाला तुमचा इंटरस्टिशियल डिफेक्ट. हे दोनही डिफेक्ट नॉन आयोनिक सॉलिड्समध्ये असतात. बट इन आयोनिक सॉलिड्स देअर आर डिफरंट डिफेक्ट्स दॅट आर शॉटकी डिफेक्ट अँड फ्रँकल डिफेक्ट्स. सो इतके सिंपल डिफेक्ट्स आयोनिक स्पीसीजमध्ये नसतात. आता आपल्याला ते बघायचे आहे. पहिला आहे शॉटकी डिफेक्ट आणि दुसरा आहे फ्रँकल डिफेक्ट. वन बाय वन आता आपण बघूया. फर्स्ट वन इज शॉटकी डिफेक्ट. शॉटकी डिफेक्ट आता कशामुळे येतो? एखादी आयोनिक स्पीसीज आहे. आयोनिक स्पीसीज म्हणजे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आयन्स आहेत म्हणजे कॅटायन्स आहे, आणि निगेटिव्ह आयन्स आहे म्हणजे ॲनायन्स आहेत. त्यांनी बनलेला तो आपला क्रिस्टल आहे. त्याच्यातले सेम नंबर ऑफ कॅटायन अँड ॲनायन जर तिथे प्रेझेंट नसतील किंवा ते तिथे कमी असतील, ती इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटीसुद्धा मेंटेन करतात. म्हणजे 2 पॉझिटिव्ह तर 2 निगेटिव्ह अशा पद्धतीने त्यांचं मास फक्त डिक्रीज होतं, पण त्यांची डेन्सिटी मात्र सेम राहते ॲज दॅट ऑफ मेन सॉलिड. अशा टाईपच्या डिफेक्टला आपण शॉटकी डिफेक्ट असं म्हणतो. नेक्स्ट आहे याचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला नेक्स्ट दिलेले आहेत. टाईप्स ऑफ कंपाऊंड एक्झिबिटिंग द शॉटकी इफेक्ट कोणामध्ये असतात? तर शॉटकी डिफेक्ट इज शोन बाय हायली आयोनिक कंपाऊंड्स विच हॅव कोऑर्डिनेशन नंबर अँड स्मॉल डिफरन्स इन द कॅटायन अँड ॲनायन. कॅटायन ॲनायनमध्ये असणारा जो डिफरन्स आहे तो ज्यांच्यामध्ये कमी असतो अशा टाईपच्या कंपाऊंडमध्ये शॉटकी डिफेक्ट बघायला मिळतो. अ फ्यू एक्झाम्पल्स आहे NaCl, KCl, KBr, AgBr, CSCl. हे काही त्याचे एक्झाम्पल्स आहेत जे शॉटकी डिफेक्ट आपल्याला दाखवतात आयोनिक कंपाऊंड्स. शॉटकी डिफेक्ट मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑफ द क्रिस्टल. मगाच आपण बघितलं 2 कॅटायन तर 2 ॲनायन रिमूव्ह होतात. इन सोडियम क्लोराईड एक्झाम्पल तुम्हाला डिटेलमध्ये इथे दिलं आहे. देअर आर अबाउट 10 to the power 22 आयन्स इन 1 cm³ ऑफ सोडियम क्लोराईड अँड देअर आर अप्रॉक्सिमेटली 10 to the power 8 शॉटकी पेअर्स पर cm³ ॲट दी रूम टेम्परेचर. देअरफॉर इन सोडियम क्लोराईड ॲट रूम टेम्परेचर देअर इज 1 शॉटकी डिफेक्ट पर 10 to the power 16 आयॉन्स. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे फ्रँकल डिफेक्ट, जो आपला 4th डिफेक्ट आहे. पॉईंट डिफेक्टचा 4th टाईप या स्टॅचोमेट्रिक डिफेक्ट्सचा 4th टाईप फ्रँकल डिफेक्ट. फ्रँकल डिफेक्टमध्ये सुद्धा म्हणजे आयोनिक कंपाऊंड्समध्येच फ्रँकल डिफेक्टसुद्धा दिसतो. हा फ्रँकल डिफेक्ट आपल्याला व्हॅकन्सी डिफेक्ट प्लस इंटरस्टिशियल डिफेक्ट्सचा कॉम्बिनेशन म्हणता येईल. ते कसं काय? तर याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन होते, याच्यामध्ये सुद्धा स्टॅचोमेट्री मेंटेन होते. इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ॲज वेल स्टॅचोमेट्री ऑफ द कंपाऊंड इज मेंटेन. धिस टाईप ऑफ डिसलोकेशन इज कॉल्ड ॲज फ्रँकल डिफेक्ट अँड इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिसलोकेशन डिफेक्ट. डिसलोकेशन म्हणजे फक्त एखाद्या ॲटम आयन मॉलिक्यूलचं लोकेशन मिस होतं. धिस डिफेक्ट इज द कॉम्बिनेशन ऑफ व्हॅकन्सी डिफेक्ट अँड इंटरस्टिशियल डिफेक्ट. कसं काय? तर आयनची जागा रिकामी झाली म्हणून व्हॅकन्सी डिफेक्ट, आणि त्यांनी इंटरस्टिशियल साईटला कव्हर केलं म्हणून तो इंटरस्टिशियल डिफेक्ट. या दोन्ही डिफेक्टचं कॉम्बिनेशन आहे. याचे काही कॅरेक्टर्स पुढे बघायचे आहे. सिन्स नो आयन्स आर मिसिंग फ्रॉम दी क्रिस्टल ॲज अ होल, पूर्ण क्रिस्टलमधून एकही आयन मिस होत नाही, म्हणून फ्रँकल इफेक्ट डू नॉट अफेक्ट दी डेन्सिटी ऑफ द क्रिस्टल. फ्रँकल डिफेक्ट आर कॉमन इन आयोनिक कंपाऊंड्स विच हॅव लो कोऑर्डिनेशन नंबर, ज्यांचा कोऑर्डिनेशन नंबर कमी आहे, आणि लार्ज डिफरन्स इन साईज बिटवीन दी कॅटायन्स अँड ॲनायन्स. कॅटायन्स अँनायन्सच्या साईजमध्ये खूप फरक असणाऱ्या आयोनिक कंपाऊंड्समध्ये हे डिफेक्ट बघायला मिळतात. फ्रँकल डिफेक्ट आर फाउंड इन सिल्वर हलाइड्स. एक्झाम्पल दिलेलं आहे. सिल्वर हलाइड्स म्हणजे AgCl, AgBr वगैरे ड्यू टू द स्मॉल साइज ऑफ सिल्वर आयन अँड इन झिंक सल्फाइड ड्यू टू द स्मॉल साइज ऑफ झिंक आयन. इन प्युअर अल्कली हलाइड्स फ्रँकल डिफेक्ट आर नॉट ऑब्झर्व्ड.
इम्प्युरिटी डिफेक्ट. आता हा आपला सेकंड टाईप आहे. सेकंड टाईप इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे एखाद्या क्रिस्टलमध्ये जर एखादी इम्प्युरिटी प्रेझेंट असेल, इम्प्युरिटी आली असेल, त्यामुळे येणारा डिफेक्ट किंवा त्यामुळे त्याची बदलणारा जो आतला फॉर्म्युला आहे किंवा आतली अरेंजमेंट जी बदलेल, चेंज होईल, त्याला आपण इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणू. ॲडिंग इम्प्युरिटी आयन्स इफ द इम्प्युरिटी आयन्स आर इन अ डिफरंट व्हॅलन्स स्टेट फ्रॉम दॅट ऑफ द होस्ट आयन्स. म्हणजे होस्ट आयन्स सोडून इम्प्युरिटीवाला जो आयन आहे तो वेगळ्या व्हॅलन्स स्टेटमध्ये असतो. हेन्स व्हॅकन्सीज आर क्रिएटेड, म्हणून तिथे व्हॅकन्सी क्रिएट होते. अशा पद्धतीच्या डिफेक्टला आपण इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणतो. इम्प्युरिटी डिफेक्टचं काही एक्झाम्पल आपल्याला पुढे दिलेलं आहे. NaCl म्हणजे आयोनिक क्रिस्टल जर घेतला NaCl तर त्याच्यात स्ट्रॉन्शियम नावाची एक इम्प्युरिटी ॲड केली जाते. स्ट्रॉन्शियम हा डाय पॉझिटिव्ह असतो, म्हणून एका स्ट्रॉन्शियम डाय पॉझिटिव्ह कॅटायनसाठी 2 Na पॉझिटिव्ह कॅटायन्स तुम्हाला रिमूव्ह करावे लागतील. अशा पद्धतीची ही जी हा जो आलेला डिफेक्ट आहे, अशा पद्धतीच्या डिफेक्टला इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणतात. 2 Na पॉझिटिव्ह आपण इथे रिमूव्ह केलेले आहे. हा झाला तुमचा इथे मग त्यामुळे कॅटिओनिक व्हॅकन्सीसुद्धा तयार होते. आता आपण तिसरा टाईप बघूया, नॉन स्टायचिओमेट्रिक डिफेक्ट्स. द रेशो ऑफ कंबाइनिंग एलिमेंट्स इन द कंपाउंड इज डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ रिक्वायर्ड बाय देअर स्टायचिओमेट्रिक फॉर्म्युला. द डिफेक्ट विच डिस्टर्ब द स्टायचिओमेट्री ऑफ द कंपाउंड आर कॉल्ड ॲज नॉन स्टायचिओमेट्रिक कंपाउंड. म्हणजे येणारी जी इम्प्युरिटी किंवा येणारा जो डिफेक्ट आहे, जो कंपाउंडची स्टायचिओमेट्री डिस्टर्ब करतो, अशा टाईपच्या डिफेक्टला आपण नॉन स्टायचिओमेट्रिक डिफेक्ट म्हणू. दीज डिफेक्ट्स आर आयदर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ एक्सेस मेटल आयन्स ऑर एक्सेस नॉन मेटल आयन्स. एक तर मेटल आयन्स एक्सेसमध्ये प्रेझेंट असल्यामुळे हा डिफेक्ट येतो किंवा नॉन मेटल आयन्स प्रेझेंट असल्यामुळे हा डिफेक्ट येतो. नॉन स्टायचिओमेट्रिक कंपाउंड्स आर ऑफ 2 टाईप, मेटल एक्सेस डिफेक्ट अँड सेकंड वन इज मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. फर्स्ट वन इज मेटल एक्सेस डिफेक्ट. आपण बघूया. द सॉलिड्स विथ मेटल एक्सेस डिफेक्ट कंटेन मेटल आयन्स इन एक्सेस टू द स्टायचिओमेट्रिक रेशो. सच डिफेक्ट इज कॉज्ड ड्यू टू द एक्सेस ऑफ मेटल आयन. ॲनिओनिक व्हॅकन्सीज आणि कॅटिओनिक व्हॅकन्सीज तिथे तयार होतात. एक्सेस ऑफ एक्स्ट्रा कॅटायन्स आर द इंटरस्टिशियल साईट. एक्सेस मेटल प्रेझेंट आहे म्हणजे मेटल एक्सेस आहे, मग ॲनायन्स कमी पडतात म्हणून तिथे ॲनायन व्हॅकन्सी तयार होते आणि त्यामुळे हा डिफेक्ट येतो. म्हणून याला आपण म्हणतो मेटल एक्सेस डिफेक्ट. अशा पद्धतीने तिथे ॲनिओनिक व्हॅकन्सी तयार होते. मग तिथे एक इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्पीसीज किंवा इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी आपण बाहेरून एखादा इलेक्ट्रॉन ॲड करतो. द ॲनिओनिक साईट ऑक्युपाईड बाय अन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज एफ सेंटर. मग अशा एखाद्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉननी ती ॲनिओनिक साईट कव्हर केली की त्या ठिकाणाला आपण एफ सेंटर असं सुद्धा म्हणतो. द एफ सेंटर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दी कलर ऑफ द कंपाऊंड. मग याच एफ सेंटर्समुळे किंवा या इलेक्ट्रॉनिक न्यूट्रॅलिटी मेंटेन केल्यामुळे त्या कंपाऊंडला तो कलर आलेला असतो. मग अल्कली हॅलाइड्समध्ये सचात सोडियम क्लोराईड अँड पोटॅशियम क्लोराईडमध्ये हे डिफेक्ट दिसतात. एक्झाम्पल होतं त्याचं. मेटल एक्सेस डिफेक्ट ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ एक्स्ट्रा कॅटायन्स आर इंटरस्टिशियल साईट. आता हे कशामुळे होतं की इंटरस्टिशियल साईट्स तिथे क्रिएट होतात, त्यामुळे हा डिफेक्ट दिसून येतो. हे कशा पद्धतीने होतं की मेटल आयन तिथे इंटरस्टिशियल साईटवर एक्सेस ऑफ मेटल आयन तिथे येतो, तो ती जागा ऑक्युपाय करतो. मग त्यामुळे तिथे एका इलेक्ट्रॉनची आणखीन गरज भासते फॉर मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी. आणि अशा पद्धतीने धिस डिफेक्ट इज फाउंड इन क्रिस्टल हॅव्हिंग फ्रँकेल डिफेक्ट्स. ज्या क्रिस्टल्समध्ये फ्रँकेल डिफेक्ट आपण अगोदरच बघितलं, त्यांच्यामध्ये अशा टाईपचा डिफेक्ट दिसून येतो. त्याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे की झिंक ऑक्साईड हा रूम टेम्परेचरला व्हाईट कलरमध्ये असतो, पण ज्यावेळेला आपण त्याला ऑक्सिजन देतो म्हणजेच थोडक्यात काय बर्न करतो, म्हणजेच त्यात 2 इलेक्ट्रॉन ज्या वेळेला त्यांची जागा ऑक्युपाय करतात त्यावेळेला तो त्याचा कलर चेंज करतो, तो येलो कलरमध्ये आपल्याला दिसून येतो. नेमकं काय होतं इथे की Zn डाय पॉझिटिव्ह आयन्सच्या ठिकाणी 2 ऑक्सिजन बर्निंग केल्यामुळे ऑक्सिजन्स ॲड होतात, इलेक्ट्रॉन्स ॲड होतात फॉर टू मेंटेन दी इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी. द क्रिस्टल्स विथ आयदर ऑफ एक्सेस मेटल एक्सेस डिफेक्ट कंटेन सम फ्री इलेक्ट्रॉन. हेन्स सच मटेरियल्स आर सेमी कंडक्टर्स. म्हणून अशामुळे हे मटेरियल ॲज अ सेमी कंडक्टर फ्री इलेक्ट्रॉन असल्यामुळे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी आपण यूज करतो. आता नेक्स्ट आहे आपला सेकंड टाईप मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. मेटल डेफिशियन्सी म्हणजेच काय, कमतरता. ज्यांच्यामध्ये मेटल आयन्स कमी असतात त्या टाईपच्या डिफेक्टला आपण मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट म्हणतो. इथे
कॅटिओनिक साईट्स रिकाम्या क्रिएट होतात. मेटल नसल्यामुळे, कमतरता असल्यामुळे आपल्याला बाहेरून मेटल तिथे ॲड करावा लागतो टू मेंटेन द इलेक्ट्रिकल डेफिशियन्सी, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी. हा डिफेक्ट तिथे येतो मेटलच्या डेफिशियन्सीमुळे. याचं एक्झाम्पल बघा इथे, Fe डाय पॉझिटिव्ह, ऑक्सिजन आणि Fe ट्राय पॉझिटिव्ह. जर एखाद्या मेटल क्रिस्टलमध्ये मेटलची डेफिशियन्सी असेल, फॉर एक्झाम्पल Feची डेफिशियन्सी असेल, Fe इथे काही ठिकाणी इंटरस्टिशियल साईट्सवरून रिमूव्ह झालेली आपल्याला दिसेल किंवा तिथे डेफिशियन्सी असेल, त्या ठिकाणी Fe ट्राय पॉझिटिव्ह आयननी ती जागा ऑक्युपाय केलेली आहे. अशा पद्धतीने मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट आपल्याला मग एक्झाम्पलच्या पद्धतीने बघता येईल.